हसू येतो गालातल्या. सुट्टीचा फायदा कोणाला आहे? सो मी त्यांचं चॅनल खूप आधीपासून बघते आणि त्या अचानक मला दिसल्या, मग त्यांच्यासोबत मी बोलले. ते छान वाटलं त्यांना पण भेटून. आणि उर्मिला निंबाळकर ह्यांच्या त्या फ्रेंड पण आहेत, कारण मी उर्मिला निंबाळकरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना बघितलेलं होतं. सो त्यांना ओळखलं, मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. ते असतं ना मूवीला लोक फर्स्ट डे फर्स्ट शो, तसं माझं आहे. फर्स्ट डेलाच जायचं, लवकर जायचं एक्झिबिशनला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे राजेशना सुट्टी, वीकडेज आहे, बट ईदची सुट्टी आहे. तर आरामात उठलो आम्ही. ॲज युजल सुट्टी असली की थोडं लेट उठणं होतं. तर आता म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूया, सुट्टी आहे तर मग मी रगडा पॅटीस बनवते ब्रेकफास्टसाठी. आणि चाटच्या आयटमची काही यांची रेसिपी मी शेअर केलेली आहे आधी. त्यात माझ्या मते रगडाची पण मी रेसिपी शेअर केली आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक ॲड करते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तर असं आहे. अजून आजचा काही प्लॅन झालेला नाही आहे अजून तरी. टी व्ही तुम्ही लावला तर बघूया काय काय होतं ते. मी तर म्हणते एक एक्झिबिशन आलं आहे तिथे जाऊया. माहीत नाही आता राजेश तयार होतील की नाही, बघूया. थोडं लांब आहे ते, बट मला आवडतं एक्झिबिशन्सला जायला. मी आता गेल्या विकेंडला पण गेली होती, बट यावेळी काही प्लॅन्स आहे डोक्यात, काही 1-2 गोष्टी घ्यायच्या असं मला वाटतं आहे. बघूया, जर झाला प्लॅन आणि गेले मी एक्झिबिशनला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आत्ता तर मी ब्रेकफास्टची तयारी करून घेते. तर राजेशने इथे अंडी उकडायला ठेवली आहेत आणि इकडे मी ही रगडाची तयारी करून घेते. इकडे पॅटीसाठी बटाटा स्मॅश केला. पॅटीस मी नाही खाणार आहे, फक्त राजेशपुरता बनवणार आहे. इकडे वटाणा मी शिजवून स्मॅश करून घेतला आहे. आता फोडणी वगैरे देते आणि ब्रेकफास्ट पटापट बनवून घेते. तर इकडे या आलू टिक्कीज बनवून तयार आहे. इथे हे बाकी सर्विंगचं जे आहे ते पण तयार आहे. आणि इकडे रगडा पण आपला ऑलमोस्ट झालाच आहे. आता मी मस्त हे सर्व करून घेणार. ही चटणी मम्मीने दिली होती पाणीपुरीसाठी, आंबट गोड. सो तीच मी आता इथे बनवून घेतली. आता मी छान सर्व करून घेते. एवढी भारी झाली ना, तुपात बनवली त्यामुळे वास छान येत होता. तिकडे येत होता. चिंचेचं पाणी आंबट गोड आहे, नुसतं चिंचेचं नाही आहे. सो ते पण इथे ॲड करून घेते. नंतर कांदा, आणि शेव. कोथिंबीर नाही आहे नेमकी, कालच संपली कोथिंबीर आणि आता आणायचं लक्षात पण नाही राहिलं. तर मस्त असा हा ब्रेकफास्ट रेडी आहे. तर आम्ही जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो आणि आता चाललो आहे एक्झिबिशनसाठी. आज सुट्टी आहे, म्हटलं चला सुट्टी आणि आज एक्झिबिशनचा पहिलाच दिवस आहे. म्हटलं चला याचा फायदा घेतला पाहिजे. काय हसू येतो गालातल्या. सुट्टीचा फायदा कोणाला आहे? मला. तर असं आहे. चाललो आता आम्ही एक्झिबिशनला, बघूया काय भेटतं. जे
काय मिळेल किंवा भेटलं चांगलं दिसलं काही तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल. चलो. हे असतं ना मूवीला लोक फर्स्ट डे फर्स्ट शो, तसं माझं आहे फर्स्ट डेलाच जायचं, लवकर जायचं एक्झिबिशनला. छान आहे ना, कॉटन आहे. माझं 10%च एक्झिबिशन बघून झालं आणि राजेशला भूक लागली सो त्यांनी मला डायरेक्ट इकडे बोलवलं. काय राईस मसाले भात. अरे खूप मस्त आहे एक्झिबिशन, खूप काही आहे बघण्यासारखं घेण्यासारखं. घेऊया आपण, खूप गोष्टी आहेत. छान आहे. गावरान ठसका इथून घेतला का तुम्ही? गावरान ठसका, वा वा वा, मस्त. भरपूर ऑप्शन्स आहेत. चायनीज, गणेश भेळ पण आहे. भरपूर ऑप्शन आहे फूडचे पण. हात काढा, हात काढा. जामून शॉट आवडतो मला पण, बट तुम्ही पिऊन घ्या, मी एक सिप ट्राय करेल फक्त. बरं, छान आहे. ह्याची काय आहे? या 1600 या 1400. आणि हे ते पान सुपारी आहे, पण सप्तपदीची सुपारी आहे. कितीला आहे? 100ला आहे. क्लास आहे ना ते, क्लास आहे. हो, चालेल ना. कलर पण आहे. पुण्यातलंच आहे. तुमचा प्लेस वगैरे हॅलो. तर मगाशी आम्ही एक्झिबिशनमधून आलो, छोटी मोठी शॉपिंग केली मी आज एक्झिबिशनमध्ये. आणि आता 6:30 वाजले आहे आणि येऊन आम्हाला एखादा तास होऊन गेला आहे, 1-1.25 तास झाला. राजेश आराम करताय, मी काही झोपली वगैरे नाही. मी थोडं काम होतं माझं ते केलं, थोडा वेळ रिलॅक्स बसली. म्हटलं चला आता शेअर करूया की एक्झिबिशनमधून मी काय काय शॉपिंग केली. तर हा मग घेतला मी, मिल्क मग, कॉफी मग, काही म्हणू शकता तुम्ही. सो हा मी त्रिशासाठी घेतला. याच्यावर असं लिहिलं आहे, आय लव्ह यू धिस मच. धिस हे हात त्यांनी एवढेसे स्प्रेड केले, धिस मच असं दाखवण्यासाठी. सो हा एक मग घेतला. तिचा दुधाचा मग असा पण नव्हताच, म्हणजे एक जो होता तो फुटला होता. सो ती नॉर्मल असा काचेच्या ग्लासातच दूध पित होती, तर म्हटलं चला हा घेऊया.
तिचा बर्थडे पण येतो आहे आणि आम्ही अशाच काही काही गोष्टी घेत आहोत तिच्यासाठी की तिला हे आवडतं तर हे घेऊया वगैरे. तुम्ही पण सजेस्ट करा की त्रिशाला बर्थडे गिफ्ट काय देऊ शकतो छान असं. आम्हाला सुचत नाही आहे तरी आम्ही 1-2 गोष्टी ठेवल्या डोक्यात की हे घेऊ शकतो, तर त्यातलंच हे एक आहे. सो ती अजून गावाला आहे. मला मम्मीला सांगावं लागेल की तिला हा व्लॉग दाखवू नको, कारण बर्थडेच्या गिफ्टपैकीच हे एक पण मी तिला बर्थडेलाच देणार आहे. सो हे एक घेतलं आहे. त्यानंतर हे एक बाउल घेतलं आहे. माझ्याकडे ह्या साईजमध्ये बाउल नव्हतं, मायक्रोवेव्ह सेफ हवं होतं मला की ह्याच्यातच काही काढलं तर लगेच ह्यातच आपण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो. सो मला हे बेटर वाटलं की ही साईज नव्हती माझ्याकडे ह्यापेक्षा मोठी साईज आहे जी तुम्ही सकाळी बघितली, ज्यात मी रगडा पॅटीस सर्व केलं होतं त्या साईजमध्ये 3 आहेत आणि दुसरं जे आहे ते त्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये. सो ह्या साईजमध्ये माझ्याकडे मायक्रोवेव्ह सेफ असं बाउल नव्हतं. हे बरं पडतं, म्हणजे आता सकाळी रगडा उरला होता तो ह्याच क्वांटिटीत उरला होता की यात मावेल असा. सो ह्यातच काढून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर जेव्हा पाहिजे ते असंच मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम केलं की बरं पडतं. सो हे मला तिथे मिळालं. सो हे एक बाउल घेतलं मी. हे जामून मिक्स होतं, जॅम आहे हा. अगदी म्हणजे विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह वगैरे असं आहे म्हणाले ते. आम्ही टेस्ट केलं, आम्हाला छान वाटलं. सो हे एक घेतलं. माझ्याकडे गौरी गणपती असतात तुम्हाला माहिती आहे, तर त्यावेळी सवाष्णी वगैरे जेवायला बोलवतो आपण. सो त्यांची ओटी वगैरे भरतो, तर त्यांची ओटी वगैरे भरण्यासाठी मला हे छान असे पाऊच मिळाले तिथे. सो हे असे पाउचेस आहेत छान. ह्याला असं नथीचं डिझाईन वगैरे केलेलं आहे आणि ह्यात आपण सगळं ओटीचं सामान वगैरे भरू शकतो. आणि त्याच्यासोबत ही अशी लेस दिली आहे, म्हणजे भरलं की वरती हे असं कोन टाईप असं पॅक करून आणि हे ह्या लेसने असं ते टाय करायचं. सो हे असे होते. 2 सवाष्णी असतात माझ्याकडे. सो मी हे 2 असे 3 घेतले, सॉरी. हा एक कलर आणि एक हा कलर. 2 सवाष्णी असतात. सो हे एक एक्स्ट्रा घेतलं मी माझ्यासाठी, किंवा मला कधी काही वाटलं तर यूज करता येईल म्हणून एक एक्स्ट्रा घेतलं. सो हे असे 3 पाउचेस घेतले मी. हे छान वाटलं मला की ओटी वगैरे भरायच्या वेळेस हे छान वाटेल द्यायला. मी असं पण पोटली टाईप जे पाउचेस असतात ते आणते दरवर्षी, तर हे युनिक वाटलं म्हणून हे घेतलं. आणि मागच्या वेळेस जे एक्झिबिशन होतं, म्हणजे गेल्या वीकेंडला मी एका एक्झिबिशनला गेली होती, तर तिथून मी हे इयरिंग्स घेतलेले. हे बघा, मस्त असे हे चंद्रकोरचे आहेत. छान वाटले मला. हे खाली असे मोती दिलेत आणि मस्त वाटले. हे ट्रॅडिशनल साडीवर वगैरे किंवा मग पंजाबी ड्रेस, कुर्तीज असं ह्याच्यावर पण वेअर करू शकतो. नाजूक आणि छान वाटले. सो हे एक घेतले मी मागच्या एक्झिबिशनमध्ये. सो हे एक आहे. हे बटाट्याचे पापड आहेत. हे मी मागच्या एक्झिबिशनमध्ये खाल्लं होतं हे, बट तिथे खूपच एक्सपेन्सिव्ह वाटलं मला. बट हे मला इथे 120 रुपयाला एवढं पॅकेट मिळालं आणि टेस्ट सेम होती. सो हे घेतलं मी. अजून काय घेतलं? एवढंच घेतलं माझ्या मते. मला एक 1 पीस पण आवडला होता, खूप छान होता. प्युअर कॉटनमध्ये होता आणि कलमकारी प्रिंटमध्ये होता. खूप आवडला, मला पण खूप आवडला, राजेशना पण खूप आवडला. बट इश्यू एकच होता की त्यात साईज अवेलेबल नव्हती. म्हणजे अल्टर वगैरे करून घेऊ असं म्हटलं तरी ती साईज डायरेक्ट लार्ज होती, जे की मला एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल ह्या 2 साईजमध्ये बसता. मग असं होतं की एवढा मोठा घेऊन तो अल्टर करायचा म्हटलं का त्याची फिटिंग हवी तशी नाही बसत. मग फिनिशिंग सगळी जाते निघून, जो त्याचा शेप वगैरे असतो ते सगळं जातं, म्हणून मी नाही घेतला तो. ते म्हणत होते की काही नाही, फिटिंग करून होईल. बट एमपर्यंत ठीक आहे की एम घेऊन तो स्मॉलमध्ये वगैरे करणं, बट एल घेऊन तो स्मॉल एक्स्ट्रा स्मॉलमध्ये फिटिंग करणं मला नाही पटत ती गोष्ट. सो मी नाही घेतला. तर तो एक 1 पीस फक्त आवडलेला मला घेण्यासाठी माझ्यासाठी, बट नाही घेतलं तो पण. बाकी एक्झिबिशन एकदम मस्त होतं, छान छान स्टॉल्स होते. आणि हां, तिथे गेल्यावर मला म्हणजे गाडीतून मी उतरले आणि
राजेश गाडी पार्क करायला गेले तर मला तिथे एक यूट्यूबर दिसलेल्या, ग्रेटफुल आर्ट म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, ज्या DIY वगैरे आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओज वगैरे बनवतात. सो मी त्यांचं चॅनल खूप आधीपासून बघते आणि त्या अचानक मला दिसल्या. मग त्यांच्यासोबत मी बोलले. मला पण आर्ट अँड क्राफ्ट DIY ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो मी त्यांना फॉलो करत असल्यामुळे मी त्यांना ओळखलं. मग त्यांच्याशी बोलले. छान वाटलं त्यांना पण भेटून. आणि उर्मिला निंबाळकर ह्यांच्या त्या फ्रेंड पण आहेत, कारण मी उर्मिला निंबाळकरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना बघितलेलं होतं. सो त्यांना ओळखलं. मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. बराच वेळ आम्ही गप्पा केल्या, कारण त्यांची पण फ्रेंड येत होती. त्या तिच्यासाठी वेट करत होत्या आणि राजेशला पार्किंग मिळत नव्हती, गर्दी होती. सो त्यांना पण यायला थोडा टाईम लागला. तर आमच्या मस्त गप्पा झाल्या आणि छान वाटलं त्यांना भेटून पण. मी फोटोज व्हिडिओज वगैरे काही घेतलं नाही, की मला वाटतं प्रत्येक वेळी असं समोरच्याला कम्फर्टेबल असतं नसतं माहीत नाही, म्हणून मी काय म्हणाले नाही त्यांना फोटोज व्हिडिओजचं. पण छान वाटलं त्यांच्याशी बोलून पण. तर अशी ही छोटी मोठी मी आज एक्झिबिशनमधनं शॉपिंग केली आणि मस्त दिवस स्पेंड झाला. म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं की मी एवढा वेळ होती तिथे. ऑलमोस्ट 1:30-2:00ला आम्ही पोचलो असेल आणि 4:45ला आम्ही तिथून निघालो. बराच वेळ मी बघितलं निवांत. आणि राजेश पण यावेळी घाई करत नव्हते, ते पण निवांत एका ठिकाणी बसले होते. चेअर मिळाली फॅनजवळ, त्यांना छान जागा मिळाली होती. सो ते मस्त काहीतरी सिरीज वगैरे बघत बसले आणि मी एकदम आरामात सगळं एक्झिबिशन बघितलं आणि तिथे जेवण वगैरे केलं आम्ही. मस्त होतं एक्झिबिशन. छान माझा आजचा दिवस स्पेंड झाला. तर चला आता चहा वगैरे घेतो आम्ही. राजेश पण उठले आहेत. मी म्हणते आज मस्त काहीतरी छान बनवूया आणि डिनर आज बाल्कनीत करूया असं मला वाटतंय, कारण खूप गरमी होते. बाहेर निवांत असं रिलॅक्स बसून जेवायला छान वाटतं. तर बघूया कसं होतंय ते. राजेश काय म्हणता काय नाही, काय होईल काय नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर जस्ट मी स्वयंपाकाला लागले. जसं मी मगाशी म्हटलं की काहीतरी आज स्पेशल करूया, बाल्कनीत बसून जेवण करायचं तर काहीतरी स्पेशल पाहिजे. मग असं ठरलं की क्रिस्पी कॉर्न बनवूया स्टार्टरमध्ये आणि पनीर जस्ट मी मसाला वगैरे ते लावून फ्राय करणार आहे तव्यावर, बाकी काही नाही. आणि त्याच्यातच बऱ्यापैकी पोट भरून जाईल. आणि हे पापड घेतले होते, सो हे तळून बघूया म्हटलं. असे 2-3 प्रकार होऊन जातात, तर मग थोडी भूकमोड होते आणि पोट भरल्यासारखं पण होतं. तर मग जेवणामध्ये म्हटलं जिरा राईस डाळ तडका करूया. असं आता इकडे मी कुकर लावून घेतला आहे राईस आणि डाळसाठी. एकीकडे इकडे कॉर्न पण बॉईल व्हायला ठेवलेत बघू शकता. आणि इकडे आता पनीर आणि हे तडकाच्या फोडणीची तयारी. टोमॅटो वगैरे कट करून घेतला. तर अशी माझी ही तयारी चालू आहे. तर बाहेर पण अजून बाल्कनीमध्ये थोडं सेटअप वगैरे करायचं आहे, टेबल वगैरे नेऊन ठेवायचं आहे. तर म्हटलं पहिले ही बेसिक तयारी करू, मग ते करता येईल. चला तुमच्यासोबत पुढे शेअर करते मी जे काय होईल ते. तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. तर राजेश आता इथे हे सगळं सेटअप लावत आहे बाल्कनीमध्ये, टेबल वगैरे. खूप दिवसांनी आम्ही हा बाल्कनीतला प्लॅन करतोय आज, है ना? तो टेबल राहू देऊ ब्लॅक वाला, एक्स्ट्राचं पाणी बॉटल वगैरे ठेवायला. आणि इकडे ऑलमोस्ट सगळं प्रिपरेशन झालं आहे. तव्यावर आता मी हे पनीर ठेवले आहे. इकडे पापड तळणं चालू आहे. कॉर्न रेडी आहे. कॉर्न फक्त बॉईल करून तिखट मीठ वगैरे जे असतं तसे बनवले. राजेश बोले की नको करू क्रिस्पी कॉर्न. आणि इकडे जिरा राईस आणि इकडे डाळीला फोडणी देऊन झाली आहे. तडका म्हटलं लाल मिरचीचा लसूणचा तडका जेवायला बसायच्या वेळेस, जेव्हा राईस खायचा राहील तेव्हा करूया. खाली गॅस बंद केला आहे तुम्ही? मला अजून तळायचे आहे.
जसं मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे मी डाळीला तडका देण्याचं ठेवलं होतं. तर आता स्टार्टर वगैरे खाऊन झाल्यानंतर डाळ गरम केली आणि वरतून मस्त असं त्याला लाल मिरची, लसूण आणि जिऱ्याचं छान अशी खमंग फोडणी देऊन घेतली, तडका देऊन घेतला मस्त असा. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर पण त्या वरणाला आला होता, छान असा जिरा राईस. हा राईस पण मी तुपामध्ये फोडणी दिली होती जिऱ्याची, त्यामुळे एकदम मस्त असा सुवास येत होता त्याचा पण. छान असा जिरा राईस आणि दाल तडका मग आम्ही खाल्ला. कधीतरी असं सिंपल आणि हलकं फुलकं जेवण करायला छान वाटतं आणि हेल्दी पण असतं, पनीर वगैरे आणि जिरा राईस, दाल तडका. तसंच आज आम्ही जेवण केलं होतं. आणि रोज तर आपलं काय असं निवांत बाहेर रिलॅक्स बसून गप्पा करत असं जेवण होत नाही. म्हणजे राजेश पण ऑफिसमधून आले की थकलेले असतात किंवा मग नेक्स्ट डे उठायचं असतं लवकर, तर मग पटापट आवरा, कधी कधी टी व्ही बघतच जेवण करा, ह्या गोष्टी होत असतात. तर कधी कधी निवांत असं बाहेर बसून जेवायला छान वाटतं. तर असा आजचा आमचा हा दिवस एकदम छान स्पेंड झाला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.